हॅलो, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज आहे लक्ष्मीपूजन, तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया. तर सर्वात आधी स्वामींना मला घालायची होती माळ. छान अशी सुंदर माळ आणली होती यांनी आणि ती मला घालायची होती लक्ष्मीपूजनची स्थापना करण्याच्या आधी. आणि त्याच्याच खाली मला टेबल लावून आणि पूजा करायची होती स्वामींची. तर स्वामींचा फोटो इथे लावला आहे ना, तेव्हापासून ते इतकं छान वाटतं आहे ना, कंटिन्यू म्हणजे असं नजरेसमोर दिसतात आणि खूप पॉझिटिव्ह वाईब येते. तर यांचे मित्र आले होते यांना भेटायला, तर यांना म्हटलं की थांबा, पूजा वगैरे करून जा, आरती वगैरे करून जा. लक्ष्मी माते की जय, अंबा माते की जय. कापूर पेटवल्यानंतर जेव्हा आपण तो घरभर फिरवतो ना, तर असं म्हणतात की ते खूप पवित्र असतं. तर त्यामुळे मी घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कापूर फिरवला. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी पायरींपासून असं केलं होतं, लक्ष्मीचे पावलं काढले होते. तर तुम्ही मला नक्की सांगा हे कसं दिसतंय. आणि यांचे मित्र वगैरे आले होते ना, तर ते पण म्हणे वहिनी खूप जास्त छान दिसतंय हे, आणि मला पण आवडलं होतं. चाळणीने गोल काढून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मस्त पावलं काढून घेतले होते. हे याचा लेप लावला होता हळदीचा मी उंबऱ्यावर, आणि तिथून आलं की लगेच मग समोर पूजा होती. इतकं सुंदर वाटत होतं खरंच. वरती मस्त स्वामींचा फोटो, त्याखाली मस्त पूजा मांडलेली होती. शिराई काही जास्त मोठी आणली नाही, कारण आजकाल आपण काही शिराई वापरत नाही त्यामुळे. आणि त्याच्याचमुळे मी म्हटलं छोटी शिराई आणा, निमित्त पुरता आणा फक्त, काही मोठी आणायची गरज नाही. तर हा सगळा जो पण फराळ आहे ना मंडळी, हा सगळा मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेला आहे, जर अनारसे सोडले तर. आणि खरंच खूप छान झालेला आहे तो फराळ. तर सगळ्या गडबडीत माझा जरा स्वयंपाक राहिला होता. आमचं ठरलं होतं की आम्ही थोडी बासुंदी करू आणि त्यानंतर पुलाव करू, कारण यांना व्हाईट पुलाव प्रचंड आवडतो. यांना वरण भात असं नाही आवडत जास्त करून, यांना ॲसिडिटीचा फार त्रास असतो. आणि जास्त ऑइली वगैरे तळण्यापेक्षा हे बोलले की उद्या ते करायचंच आहे, तर तू आता पुलाव कर. तर मस्त जेवण वगैरे झालं माझं, आणि आम्हाला काढायचा होता फोटो, पण हा नेमका व्हिडिओ चालू होऊन गेला होता. आणि त्याच्यानंतर आता ही गोष्ट दाखवते मी तुम्हाला. मीही माझ्या लहानपणापासून बघते, माझी मम्मी करायची. लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी रात्री रांगोळी काढायची किचन ओट्यावर, तिला हळदी कुंकू करायचं आणि त्याच्यावर दिवा लावायचा, पंती लावायची. तर मी हे जे 5 दिवस असतात ना दिवाळीचे, तर 5ही दिवस करते कंटिन्यू. खास करून दिवाळीत असं म्हणतात की लक्ष्मीचा पृथ्वी तलावर वावर असतो, त्यामुळे आपलं घर